Hello friends, in today's video we are going to discuss the second sub question of activity first. That is, in question number 1 already we have discussed question number 1a, and here we are going to discuss question number b, which is only for 2 marks and it is titled as do as directed. तर ही प्रश्न पहिल्या प्रश्नामधला जो बी हा सब क्वेश्चन आहे त्यातल्या 2 ॲक्टिव्हिटीज आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्याची डिस्कशन आपल्याला आज करायचं आहे. तर त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे त्यामध्ये आता तुम्हाला इथे पाहू शकाल तुम्ही की इंटरनल ऑप्शन्स पण आहेत. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर अँड इन दॅट फर्स्ट ॲक्टिव्हिटी इंटरनल ऑप्शन इज देअर. 2 activities are given here and you have to attempt only 1 activity. A मध्ये पुन्हा पहिल्या attempt any one या पहिल्या ॲक्टिव्हिटी मध्ये पुन्हा A आणि B अशा 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आपल्याला. या दोन्हीपैकी कुठलीही एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे केवळ 1 मार्कांसाठी. 1 मार्क आहे त्या ॲक्टिव्हिटीला. आणि मग आता ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी, लुक ॲट दिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. Here in our activity sheet any one phrase will be given. कोणतीही एक फ्रेज दिली जाईल आणि ती दिलेली फ्रेज वापरून वाक्य तयार करा. तुम्ही स्वतः ते वाक्य कन्स्ट्रक्ट करायचं, तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीनं दिलेली फ्रेज वापरून वाक्य तयार करणं ही ॲक्टिव्हिटी आहे. such type of phrases will be given. Remember here the phrases those will be given, they will also be from your textbook. तुमच्या टेक्स्टबुक मधूनच त्या सुद्धा फ्रेजेस असणार आहे. म्हणजे तुम्हाला फॅमिलियर असणाऱ्या किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 5वी पासून आत्तापर्यंत असलेल्या, तुम्हाला परिचयाच्या असलेल्या साधारणपणे किंवा 10वीच्या टेक्स्टबुकमध्ये इन्क्लूड असलेल्या फ्रेजेस इथे तुम्हाला दिल्या जातील आणि त्या फ्रेजेस तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायच्या आहेत. ही ॲक्टिव्हिटी यामध्ये करायची आहे. आता इथे मी दिलेली फ्रेज आहे टू बी एनग्रॉस्ड इन. आता इथे पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की तुम्हाला दिलेली फ्रेज जेव्हा वाक्यामध्ये वापरायची असते त्यासाठी तुम्हाला दिलेल्या फ्रेजचं मीनिंग चांगल्या पद्धतीनं माहिती असायला हवं. म्हणजे तुम्हाला ती परिचयाची असायला हवी. म्हणजे पुन्हा इथे संबंध परत आपला वोकॅब्युलरी म्हणजे तुमच्या शब्दसंग्रहाशी येतो. त्यामुळं यू हॅव टू एनरिच युअर वोकॅब्युलरी. यू मस्ट गेट ॲक्वेंटेड विथ न्यू वर्ड्स, न्यू फ्रेजेस, न्यू टाईप ऑफ सेंटेन्सेस. देर इज नो एनी अदर ऑप्शन. तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह हा एनरिच करायलाच हवा. तर इथं दिलेली मी एक फ्रेज घेतली टू बी एनग्रॉस्ड इन, म्हणजे तल्लीन होणे, गढून जाणे असा त्याचा मराठी अर्थ आहे. तर आता ही फ्रेज आपल्याला वाक्यामध्ये वापरायची. वापरत असताना आपल्याला जी दिलेली फ्रेज असते ती ओरिजिनल फॉर्ममध्ये दिलेली असते, पण आपल्याला ती आहे तशी वापरून चालणार नाहीये. त्यामध्ये काही बदल करावे लागतील. मग ते बदल कशा पद्धतीनं करायचे? तर टू बी एनग्रॉस्ड इन ही वाक्यामध्ये वापरताना आपण बी हे वाक्यात आहे तसं यूज करू शकणार नाही. तर त्यासाठी आपल्याला टू बी म्हणजे इथं बीचं योग्य ते रूप वापरावं लागेल. मग आता हे वापरून आपण कशा पद्धतीनं वाक्य तयार करू शकतो पहा. आय विल राईट 1 सेंटेन्स. अपूर्वा, टू बी एनग्रॉस्डचा अर्थ तुमच्या लक्षात आलाय ना की तल्लीन होणे, च्यामध्ये गढून जाणे, रममाण होणे. अपूर्वा वॉज, टू बीच्या साठी आपण बी साठी आपण वॉज घेतलं. वॉज एनग्रॉस्ड इन reading a storybook. Reading a storybook. अपूर्वा was engrossed in reading a storybook. म्हणजे अपूर्वा स्टोरी बुक वाचण्यामध्ये एनग्रॉस झाली होती, ती गढून गेली होती, तल्लीन झालेली होती. In this way we are going to use the phrase. Now one more phrase I have given just for practice. To be known as म्हणजे म्हणून ओळखले जाणे किंवा परिचित असणे, प्रसिद्ध असणे, परिचित असणे, ओळखले जाणे या अर्थानं टू बी नोन ॲज. दिस फ्रेज इज ऑल्सो फ्रॉम अवर टेक्स्टबुक. सो हाऊ विल वी यूज दिस फ्रेज in our sentence? Abdul Kalam was known as, ओळखले जात होते किंवा परिचित होते. was known as missile man of India.
म्हणजे अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम यांना इंडियाचे मिसाईल मॅन म्हणून ते ओळखले जात होते. अशा पद्धतीनं या फ्रेजेस आपल्याला वाक्यामध्ये यूज करायला लागतील. कुठलीही एक फ्रेज असेल तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, ती जर व्यवस्थित तुम्ही त्याचा वापर केला किंवा ती ग्रॅमॅटिकली करेक्ट, काळाचं वगैरे भान ठेवून किंवा त्याचा व्यवस्थित बॅलन्स करून जर तुम्ही हे वाक्य तुमच्या वाक्यामध्ये ती फ्रेज वापरली तर यू विल इझिली गेट 1 मार्क. नाव हिअर यू हॅव इंटरनल ऑप्शन. तुम्ही आयदर ही फ्रेज तरी वापरू शकता किंवा आणखी एक ऑप्शन त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. ॲड अ क्लॉज, दॅट मीन्स दे हॅव गिवन यू an incomplete sentence and you have to complete that sentence by using or by adding clause, and in this way you have to expand करा म्हणजे काय, त्या वाक्याचा विस्तार करा. तुम्हाला काय करायचंय, एक अर्ध वाक्य दिलेलं आहे त्यांनी, वाक्याचा काही भाग, अ पार्ट ऑफ सेंटेन्स इज गिवन, आणि त्या वाक्यामध्ये तुम्ही स्वतः त्यामध्ये एक क्लॉज ऍड करायचा आहे आणि त्यापासून एक नवीन फुल मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे क्लॉज ऍड करून. आणि म्हणजे मग आपण काहीतरी ऍड करतो आणि त्या वाक्याचा विस्तार वाढवतो, दॅट इज एक्सपांड इट मिनिंगफुली. देर शुड बी मिनिंग, द सेंटेन्स दॅट वी हॅव फॉर्म्ड इट शुड बी मिनिंगफुल. म्हणजे आपण जे वाक्य बनवलेलं आहे, फॉर्म केलेलं आहे, ते मिनिंगफुल पाहिजे. मग आता इथे काय केलं आपण बघा, दिलेली फ्रेज दिलेला जो पार्ट ऑफ सेंटेन्स कुठला आहे, आय नो द रिझन, मला कारण माहिती आहे, आय नो द रिझन. आता यामध्ये आपल्याला आपण स्वतः पुढे क्लॉज ऍड करायचं आहे आणि ते वाक्य एक्सपांड करायचं आहे, आय नो द रिझन. मग आता मला कारण माहिती आहे, आपण कुठलाही म्हणजे पहा, ज्याच्या त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवरती किंवा विचार करण्याच्या पद्धतीवरती तो पुढे कशा पद्धतीनं तो क्लॉज एक्सपांड करतो किंवा ते सेंटेन्स एक्सपांड करतो हे अवलंबून असणार आहे. आय नो द रिझन why he couldn't attend the meeting. आय नो द रिझन, मला कारण माहितीये. काय माहितीये, कशाचं कारण माहितीये की वाय ही कुडंट अटेंड द मीटिंग, तो मीटिंग का अटेंड करू शकला नाही, मीटिंगला का उपस्थित राहू शकला नाही. आय नो द रिझन. So in this way we have to complete or expand this sentence. Now the next is we watched the movie. Only one sentence will be given. For practice I have written here 2 sentences. We watched the movie. So here we can expand this sentence by writing like this, which was very interesting. We watched the movie. आम्ही मूवी पाहिला. Which was very interesting. Which was very interesting. Full stop. We watched the movie which was very interesting. In this way we added this clause and we formed a meaningful sentence. आता इथे तुम्हाला मी सांगू शकते की समजा दिलेल्या क्लॉज मध्ये किंवा दिलेल्या तुम्हाला जो पार्ट ऑफ स्पीच आहे त्याच्यामध्ये जर शेवटचा वर्ड नाउन आला तर त्या नाउन साठी तुम्ही डेफिनेटली पुढचा पार्ट ऍड करताना ऍडजेक्टिव्ह क्लॉज इथे यूज करू शकता. म्हणजे विच, दॅट वापरून किंवा व्हेन, वेअर, adjective clause of place, adjective clause of manner, adjective clause of reason, why किंवा which. अशा पद्धतीनं आपण इथे हे वाक्य एक्सपांड करू शकतो. तर हे झालं या दोन्हीपैकी कुठली एक ऍक्टिव्हिटी तुम्ही व्यवस्थित सोडवली की यू कॅन गेट 1 मार्क. नाउ the second activity in this do as directed is add a prefix or suffix to make a new word. You will be given 2 words. Half mark for each word is there because this activity is also for 1 mark. एका मार्कासाठीच आहे. इथे पुन्हा इंटरनल ऑप्शन आहे. Here in this activity number 2 from question number 1b you have to attempt any one. 2 activities will be given. The first is adding prefix or suffix and the second one is the same words. The same words in this question A, they will be given here and you will be asked to form the sentences by using those words. म्हणजे बघा इथं 2 शब्द आपल्याला दिले जातील आणि त्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड करायचे. दोन्हीपैकी एक काहीही तुम्ही ऍड करू शकता.
मग आता व्हॉट इज प्रिफिक्स अँड सफिक्स? एक साधी तुम्हाला हिंट सांगते की शब्दाच्या जो दिलेला वर्ड आहे याला रूट वर्ड असं म्हणतात. तर तो जो रूट वर्ड आहे त्या वर्डच्या सुरुवातीला जी अक्षरं ॲड करून एक नवीन शब्द फॉर्म केला जातो. ती सुरुवातीची अक्षरं जी ॲड केली जातात त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि शब्दाच्या शेवटी जी काही अक्षरं ॲड केली जातात त्याला सफिक्स असं म्हणतात. असं साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. आपल्याला डिटेल त्याच्याबद्दल डिस्कशन इथे आता करण्याइतपत वेळ नाहीये. काइंड, आता मग यापासून सुरुवातीला ॲड केल्यानंतर प्रिफिक्स तयार होतं, प्रिफिक्स असतं आणि शेवटी जर ॲड केलं जातं त्याला सफिक्स म्हणतात. तर प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करून त्यापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स बनवता येतात किंवा आपण बनवू शकतो. आता गिवन वर्ड रूट वर्ड आहे काइंड. यामध्ये आणि काही वर्ड्स असे आहेत की ज्यामध्ये वी कॅन ॲड बोथ प्रिफिक्स ॲज वेल ॲज सफिक्स. सो हिअर काइंड we can add prefix un, it is a prefix, and unkind, which is opposite of kind, unkind. So un is prefix and we have formed this word by adding prefix. Now we can also form the word by using suffix. Kindness, kindness. So this ness is a suffix. इथं नेस हे सफिक्स आहे, म्हणजे काइंड या शब्दामध्ये नेस हे सफिक्स ॲड करून आपण हा न्यू वर्ड फॉर्म केला, काइंडनेस. नाव आणखी एक वर्ड मी इथे घेतलेला आहे हेल्दी. म्हणजे दोन वर्ड्सच असणार आहेत. जर तुम्ही हा वर्ड प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करून लिहिला यू विल गेट हाफ मार्क. अगेन इफ यू करेक्टली ॲड प्रिफिक्स और सफिक्स इन दिस वर्ड यू विल गेट हाफ मार्क. हेल्दी, हेल्दीमध्ये आपण पुन्हा अनहेल्दी, अनहेल्दी UN हे प्रिफिक्स ॲड करून आपण हा न्यू वर्ड फॉर्म केला. मेक अ न्यू वर्ड, वी हॅव मेड अ न्यू वर्ड. सो दिस इज ॲक्टिव्हिटी फॉर 1 mark. So now either you can do this or this one. What is this activity? Make a meaningful sentence by using any one of the following words. 2 words are given here and you can notice that the words are same from this activity. काइंड अँड हेल्दी याच ॲक्टिव्हिटीमधले जे 2 रूट वर्ड्स आपल्याला दिले होते ना तेच वर्ड्स इथे पण दिले जातात. आणि आता दिस टाइम व्हॉट यू हॅव टू डू, तुम्हाला इथे काय करायचं आहे, यू हॅव टू यूज द सेम वर्ड्स इन सेंटेन्स ऑफ युअर ओन. तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये तुम्हाला ते शब्द वापरायचे आहेत. दोन्हीपैकी कुठलाही एक शब्द तुम्ही वापरून स्वतः वाक्य तयार करायचं आहे. एक वाक्य तयार करायचे फक्त की जे 1 मार्कांसाठी आहे. कारण त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन देताना क्लिअर कट सांगितलंय की एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. इथं पुन्हा तुम्हाला ऑप्शन आहे. दोन्हीपैकी तुम्हाला जो इझी वाटतोय वर्ड किंवा जो कन्व्हिनियंट वाटतोय तो वर्ड तुम्ही घेऊ शकता. इथे मग काइंड वापरून आपण काय करूया वाक्य, माय ग्रँडफादर इज अ ग्रँडफादर इज kind man. Healthy, we should, healthy हा वर्ड वापरून आपण वाक्य फॉर्म करतोय. we should always try to be healthy. We should always try to be healthy. So in this way we formed 2 sentences, but actually you have to form 1 sentence only. So this is how we are going to attempt this section of language study. And I assure you that if you watch all the video carefully and if you are attentive, then definitely you are going to get 10 out of 10 marks. But just you have to meanwhile you have to practice the sets of this language study. And if you, because we know that we have to do practice, because we know that practice makes man perfect, so there is no other any option but we can easily get 10 marks. So keep practicing. The next topic that we are going to discuss today is our last section of our activity sheet, which is skill development. The title of our last section of our activity sheet is skill development. We have to develop the skill of translation.
through this section. So in this section comes question number 7 of our activity sheet, which is the last activity in our activity sheet and which carries 5 marks. Skill development section, and in that section question number 7 comes, which is translation. Now what is the purpose of this translation? The purpose of translation is to develop the ability to express the thought in different languages, to develop the ability to express the thoughts in different languages. It also helps to develop and understand the difference between 2 languages. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये 2 भाषांमध्ये काय फरक आहे हे समजून घेण्याची क्षमता निर्माण करणं हा ट्रान्सलेशनच्या पाठीमागचा हेतू आहे. त्यासाठी ट्रान्सलेशन हे स्किल आपल्याला इथे डेव्हलप करायचं आहे. कारण अधिकाधिक भाषा माहिती असणं हे केव्हाही चांगलंच, आणि 2 भाषांच्या रचनेमध्ये काय फरक आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे, किंवा हे विद्यार्थ्यांना त्याच्यामधला फरक कळावा, किंवा कशा पद्धतीने ते दोन्ही भाषा भिन्न आहेत, त्यांची रचना कशी वेगवेगळी आहे हे त्यांना समजावं, यासाठी हे ट्रान्सलेशनचं स्किल आपल्याला इथे आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. सो क्वेश्चन नंबर 7 इज ट्रान्सलेशन विच कॅरीज 7 मार्क. इट इज ऑल्सो इझी टाइप ऑफ activity because you are going to 5 marks very easily. You have to be just a bit careful while doing this activity. Now in question number 7 3 sub questions are there, A, B and C. Sub question A, this activity is for 2 marks. B activity, it is also for 2 marks, and activity C, it is for just 1 mark. So let's discuss this in detail. The first activity A is translate the following words into your medium of instruction. Now what you have to do? The meaning of this question is, or the meaning of this instruction is, you will have to translate the given words in the medium of instruction into your medium of instruction. What is this medium of instruction? म्हणजे तुम्ही ज्या भाषेमध्ये सूचनांचं पालन करता ती भाषा म्हणजेच अर्थातच तुमची मातृभाषा. तर मातृभाषेमध्ये दिलेल्या शब्दांचे ट्रान्सलेशन करा, भाषांतर करा, असा या सूचनेचा अर्थ आहे, किंवा अशी ही इन्स्ट्रक्शन आहे. यू विल बी गिवन 6 words. And out of these 6 words, you will have to translate any 4 words correctly. Remember, here again, these 6 words, they will be from your textbook only. That means these 6 words, they will also be familiar to. तुमच्या परिचयाचेच असणार आहे ते सुद्धा शब्द, कारण ते सुद्धा तुम्हाला आत्तापर्यंतच्या तुमच्या वोकॅब्युलरी मधून किंवा तुमच्या टेक्स्टबुक मधलेच हे वर्ड्स इथे असणार आहेत. 6 वर्ड्स तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिले जातील, आणि 4चे जर त्यापैकी 4 शब्दांचे अर्थ जर तुम्ही अचूकपणे आणि योग्य म्हणजे शुद्ध मराठीमध्ये जर लिहू शकलात तर यू विल गेट 2 marks, हाफ मार्क फॉर इच करेक्ट वर्ड. प्रत्येक शब्दासाठी अर्धा, या पद्धतीने 4 शब्दांसाठी 2 मार्क्स मिळतील. नाउ सी व्हॉट टाइप ऑफ वर्ड्स कॅन बी दॅट. द फर्स्ट वर्ड इज हॅबिट. हॅबिट, इझी वन. हॅबिट म्हणजे मराठीमध्ये आपण त्याचं ट्रान्सलेशन सवय. सेकंड वर्ड इज कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. युनिव्हर्सल, वैश्विक. द नेक्स्ट वर्ड, फोर्थ, कस्टमर, ग्राहक. टेस्ट, TASTE, टेस्ट. It is not TAST. So test means serve. And the last word is improvement. Improvement, सुधारणा. So such familiar words and easy words will be there, and you will have to translate just 4 words. And if it is possible, if you know all the meanings of all the words, then you can do all the words. But at least 4 you must be able to write. पण 4 तरी कमीत कमी लिहिता आलेच पाहिजे. नंतर next activity, translate the following sentences into
your medium of instruction. Again here the medium of instruction means your mother tongue in Marathi, that is. म्हणजे आता this time here you will be given 4 sentences and out of this 4 sentences you will have to translate 2 sentences into your मदर टंग, इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. दिलेल्या 4 वाक्यांपैकी फक्त 2च वाक्यांचं आपल्याला इथे मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. मग जेव्हा आपण इथे भाषांतर करतो, ट्रान्सलेशन करतो, ॲट दॅट टाइम वी हॅव टू रिमेंबर अ फ्यू थिंग्स that our translation should not be word to word translation. आपल्याला word to word translation करायचं नाहीये. You should consider the overall meaning of that sentence and then we have to translate in proper मराठी construction. म्हणजे त्याचा overall meaning आपल्याला लक्षात घ्यायचं आणि मग त्याचं व्यवस्थित आपल्याला शुद्ध मराठीमध्ये योग्य पद्धतीनं त्याचं भाषांतर आपल्याला लिहायचं आहे. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन नकोय. पूर्ण त्याचा अर्थ आधी वाक्याचा समजून घ्या आणि मग ते मराठीमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये व्यक्त करा. फर्स्ट सेंटेन्स इज नेव्हर ट्राय टू चीट एनीवन. मग आता आपल्याला या वाक्याचं मराठी भाषांतर कशा पद्धतीनं लिहिता येईल? कुणालाही फसवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. कुणालाही, एनीवन, फसवण्याचा प्रयत्न, चीट म्हणजे फसवणे, प्रयत्न. नेव्हर आलाय हा वर्ड म्हणून कधीही हे घ्यायला लागेल आपल्याला. कुणालाही फसवण्याचा प्रयत्न, नेव्हर ट्राय, कधीही करू नका, करू नका, फुल स्टॉप. सो दिस इज द proper Marathi translation of the given sentence. Now the second is the students are the pillars of our country. याचं काय होईल मराठी ट्रान्सलेशन? The students are the pillars of our country. विद्यार्थी हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. पिलर या वर्डचा अर्थ आधारस्तंभ. विद्यार्थी हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. I have not written the whole sentence, but just the meaning of this word only. पिलर म्हणजे आधारस्तंभ. म्हणजे काय झालं वाक्य? विद्यार्थी हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. The third one is it is our duty to protect environment. It is our duty to protect environment. म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. एन्व्हायरमेंट पर्यावरण, पर्यावरणाचे प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करणे. हे आपले कर्तव्य आहे. ड्युटी म्हणजे कर्तव्य. सो दिस इज द प्रॉपर मराठी ट्रान्सलेशन. अँड द लास्ट वन इज डोंट डिस्टर्ब द क्लासरूम डिसिप्लिन. दॅट इज टू इझी. दॅट इज डोंट डिस्टर्ब द क्लासरूम डिसिप्लिन म्हणजे वर्गाची शिस्त भंग करू नका किंवा वर्गाची शिस्त मोडू नका. डोंट डिस्टर्ब द क्लासरूम डिसिप्लिन मीन्स शिस्त, क्लास डिसिप्लिन, क्लासरूम डिसिप्लिन, वर्गाची शिस्त मोडू नका, भंग करू नका. सो इन दिस वे आउट ऑफ 4 sentences if you translate 2 sentences correctly in a proper Marathi construction, शुद्ध मराठीत तुम्ही त्याचं भाषांतर केलं तर you will easily get 2 marks. Such simple sentences are given. मीडियम लेवलचे अशा पद्धतीने इथे ही वाक्य दिलेले जातात. आणि या ट्रान्सलेशनच्या आपला हा जो ॲक्टिव्हिटी आहे त्यातला लास्ट सब ॲक्टिव्हिटी म्हणजे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ब, फॉलोइंग प्रोवर्ब्स ऑर इडियम्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. पुन्हा तेच आहे, इथं स्पेस नाहीये त्यामुळे मी पुढचा भाग लिहिलेला नाहीये. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स ऑर इडियम्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. शुद्ध मराठीमध्ये दिलेल्या प्रोवर्ब, दिलेली जी काही प्रोवर्ब आहे ती प्रोवर्ब, कोणतीही एक प्रोवर्ब किंवा इडियम तुम्हाला मराठीमध्ये भाषांतरित करायचे. आता प्रोवर्ब म्हणजे म्हण आणि इडियम. व्हॉट इज इडियम? इडियम म्हणजे काय? अँड इडियम इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट हॅव अ डिफरंट मिनिंग फ्रॉम द ॲक्च्युअल वर्ड्स. म्हणजे दिलेला तो जो शब्दसमूह असतो त्या शब्दसमूहाचा जो अर्थ असतो त्यापेक्षा पूर्णतः वेगळा अर्थ असणारा असा जो शब्दसमूह असतो त्याला म्हणतात इडियम. तर अशा पद्धतीने इडियम किंवा एखादी प्रोवर्ब म्हणजे म्हणी, मराठीतल्या म्हणी तर तुम्हाला बहुतांश म्हणी माहिती आहेतच. तर ते
इंग्रजीमधून तुम्हाला इथे प्रोवर्ब दिलेली असेल किंवा इडियम दिलेला असेल आणि ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं पुन्हा तोच इश्यू येतो की दिलेल्या म्हणीचं तुम्हाला असं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन इथे करून चालणार नाही आपल्याला. त्या दिलेल्या इंग्लिश प्रोवर्बसाठी कोणती टिपिकल मराठी म्हण आपल्याकडे आहे ती लिहिणं इथं अपेक्षित आहे आणि ते जर तुम्हाला लिहिता आलं तर यू कॅन इझिली गेट 1 मार्क. आता इथे दिलेलं काय बघा, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. द फर्स्ट इज नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे. नेसेसिटी गरज आणि इन्व्हेन्शन म्हणजे शोध, म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे असं याचं मराठी ट्रान्सलेशन होईल. द नेक्स्ट proverb I have written here is every dog has his day. आता मी जे तुम्हाला म्हटलं जस्ट काही सेकंदांपूर्वी की वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करून चालणार नाही. एव्हरी डॉग हॅज हिज डे म्हणजे प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो असं म्हटलं तर चालेल का? नो, इट विल बी रॉंग. सो व्हॉट इज इट्स मराठी ट्रान्सलेशन? 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. नेक्स्ट, अशा पद्धतीनं प्रॉपर ती मराठी प्रोवर्ब मराठी म्हण तुम्हाला लिहावी लागेल आणि ते तुम्हाला 1 मार्क त्यामुळे मिळून जाईल. अ वर्ड इज इनफ फॉर वाईज, म्हणजे शहाण्या माणसासाठी एकच शब्द पुरेसा आहे. म्हणजेच यासाठी मराठी काय म्हण आहे? शहाण्याला शब्दाचा मार. सो अशा पद्धतीनं आपल्याला या प्रोवर्ब्सचं ट्रान्सलेशन करायचं आहे. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन इथं अवॉइड करायचं आहे. अशा बऱ्याचशा प्रोवर्ब्स आहे. नंतर तुमचं जेव्हा रेग्युलर रुटीन चालू होईल त्यावेळेस तुमचे जे इंग्लिश टीचर्स आहेत ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या प्रोवर्बची PDF अवेलेबल आहे. सो मेनी प्रोवर्ब्स, लिस्ट ऑफ प्रोवर्ब्स इज दॅर आणि त्या प्रोवर्बचे मराठी अर्थासहित ती PDF आहे, ते तुम्हाला फॉरवर्ड करतील. त्यामध्ये अनेक म्हणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यातल्या काही सिलेक्टेड म्हणी किंवा त्यातल्या त्या म्हणी तुम्ही वाचून ठेवा, त्याचे अर्थ माहिती करून घ्या, म्हणजे हा डेफिनेटली 1 मार्क तुम्हाला इथे मिळून जाईल. आणखी काही टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ, त्यासाठी मराठी खूप इंटरेस्टिंग अशी म्हण आहे, 17 सुगरणी आणि स्वयंपाक आळणी. अशा पद्धतीच्या म्हणजे या प्रॉपर मराठी म्हणी जर तुम्हाला इथे लिहिता आल्या तर मग निश्चितपणे तुम्हाला इथे 1 मार्क मिळणार. कुठलीही एकच म्हण तुम्हाला अर्थातच त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. सो इन दिस वे यू कॅन इझिली गेट 5 मार्क्स फॉर दिस ॲक्टिव्हिटी ऑफ ट्रान्सलेशन. You will have to just to be careful about your vocabulary. You have to try to enrich your vocabulary. You have to read your textbook and you have to be attentive in your classroom. And the same thing that I have mentioned earlier, that there is no other shortcut to success. So keep practicing, keep studying and be safe. Thank you. At the end of the video तुम्हाला या मी जे हे टॉपिक्स शिकवलेले आहेत त्याच्यावरती आधारित होमवर्क आहे, तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून तो होमवर्क दिलेला आहे, तो तुमच्या स्क्रीनवरती व्हिडिओ संपल्यानंतर दिसेल. तो होमवर्क तुम्ही घरी वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर व्यवस्थित तुमचं रुटीन सुरू झाल्यानंतर शिक्षक तो तुमचा होमवर्क चेक करतील. त्यामुळं प्रॅक्टिस म्हणून प्रत्येकानं आपल्या आपल्या वहीमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये तो होमवर्क कंप्लीट करायचा आहे. थँक्यू.